रामनवमी हा केवळ प्रभू श्री रामांचा जन्मदिवस नसून भारतीय संस्कृतीतील एक महान आध्यात्मिक स्फुरण देणारा दिवस आहे. हा दिवस धर्म, संयम, कर्तव्य आणि मर्यादा यांचे प्रतीक आहे. राम हा व्यक्ती नसून एक तत्व आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, ज्याने मानव जातीला सदाचरणाचे आणि कर्तव्य पालनाचे अमूल्य धडे दिले. रामाचा जन्म अयोध्येत झाला, पण खऱ्या अर्थाने रामाचा जन्म आपल्या मनात होणे महत्त्वाचे आहे. जेव्हा मन वाईट विचारांपासून, द्वेष, लोभ, मोह, मत्सर यापासून मुक्त होऊन सत्य, प्रेम आणि सेवा याकडे झुकते, तेव्हा राम आपल्या अंतःकरणात जन्म घेतो. राम म्हणजे रमन्ति इति रामः, जो सर्वत्र रमतो, सर्वांचा आत्मा आहे. रामराज्य ही केवळ राजकीय संकल्पना नसून एक दिव्य व्यवस्थेची मांडणी आहे, जिथे राजा आणि प्रजा दोघेही धर्माच्या, न्यायाच्या आणि नैतिकतेच्या मार्गाने चालतात. आजच्या काळात जिथे सामाजिक नैतिक मूल्ये गडद होत चालली आहेत, तिथेच रामराज्याची संकल्पना नव्याने विचारण्यात घेण्याची गरज आहे. श्रीरामांचा आदर्श काय आहे, तर पहिले म्हणजे कर्तव्यपरायणता. पिता दशरथाची आज्ञा पाळण्यासाठी रामांनी 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. हा प्रसंग आपल्याला कर्तव्य हे व्यक्तिगत इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे हे शिकवते. दुसरे म्हणजे नैतिकता आणि मर्यादा. सीतेचा त्याग असो की रावणवध, प्रत्येक कृतीत रामाने मर्यादेचे पालन केले. आपल्या वैयक्तिक भावनांवर विजय मिळवून समाजहितासाठी निर्णय घेतले. नंबर 3, सामंजस्य आणि संयम. लक्ष्मण, भरत, हनुमान यांच्याशी असलेले नाते, तसेच शबरीसारख्या साधिकेप्रती असलेली भक्तिभावना, हे सारे आपल्याला सामाजिक समरसतेचा आणि विनम्रतेचा धडा शिकवतात. आजच्या काळात रामनवमीचे महत्त्व म्हणजे आज आपण ज्या समाजात राहतो तिथे ताणतणाव, मतभेद आणि आत्मकेंद्रितता वाढत चालली आहे. अशा वेळी रामनवमी आपल्याला आपले मन शुद्ध करायला, जीवनात अनुशासन आणायला आणि समाजासाठी समर्पण भाव ठेवायला शिकवते. या रामनवमीला केवळ पूजनापुरते न थांबता आपल्या जीवनशैलीत रामत्व आणण्याचा संकल्प करूया. कारण राम केवळ अयोध्येचा राजा नव्हता, तर तो प्रत्येकाच्या हृदयातील एक दिव्य तेज आहे, जो आपल्या आचरणातून प्रकट होतो. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्रीराम जय राम, जय जय राम.